भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी झाली असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे जवळपास 32,000 मतांनी निवडून आले आहेत। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेकरिता 19 एप्रिल 2024ला मतदान झाले असून या निवडणुकीत 12,24,956 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून जवळपास 76% मतदान झाले होते। तर संपूर्ण देशात 18व्या लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून भंडारा गोंदिया लोकसभेत काँग्रेस पक्षाचा विजय झाला। तर या लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली होती, तर महायुतीच्या वतीने भाजपचे सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे हे निवडून आले होते। तर यावेळीही आपलाच विजय होईल असा विश्वास सुनील मेंढे यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल्ल पटेल तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली असून अखेर प्रशांत पटोळे यांचा या निवडणुकीत विजय झाला। विरुद्ध जनतेचा जो कोल दिलेला आहे आणि इथं महाविकास आघाडीची तसेच इंडिया सरकारची स्थापना या 4 तारखेला होणार आहे। हा जो विजय आहे भंडारा आणि गोंदिया लोकसभेचा हा जनतेचा विजय आहे। इथं मी नाही तर प्रत्येक माणूस इथं या लोकसभेमध्ये उभा होता आणि प्रत्येक जण खासदार आहे आणि याच्या विजयाचा जो श्रेय आहे आमचे नाना भाऊ काकाजी यांना आहे। तर दुसरीकडे भाजपने या ठिकाणी सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदी योगीनाथ, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती। मात्र डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी ही निवडणूक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवत डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली होती। तर आज आलेल्या निवडणुकीत निकालात मतदारांनी सर्वाधिक मते डॉक्टर प्रशांत पडोळे यांना देत त्यांना विजयी केले आहे। हे विशेष।